प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. या भारत देशावर आणि भारतातील महाराष्ट्रासहित कोणत्याही राज्यावर सत्ता कोणाचीही असो, सत्ताधारी कोणी असो, सत्ताधारी कोणताही पक्ष असो, राजकारणामध्ये फक्त एकच बाप आहे. भारतीय राजकारणात फक्त एकच बाप आहे आणि तो बाप म्हणजे आंबेडकर. होय, आंबेडकर नावाशिवाय तुम्हाला राजकारणामध्ये यशस्वी होताच येणार नाही. गल्ली बोळातल्या नगरसेवक पदापासून तर भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत, गाव खेड्यातल्या सरपंच पदापासून तर देशाच्या सर्वोच्च प्रधानमंत्री पदापर्यंत बाबासाहेब आंबेडकर नाव घेतल्याशिवाय तुम्हाला कोणीही दारात उभं करणार नाही, तुम्हाला कोणी मतांची भीक घालणार नाही. भारताच्या राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नाव आहे की ज्या नावावरती मतदान होते, ज्या नावावरती माणसं निवडून येतात, राजकारणी निवडून येतात आणि सत्ता स्थानावर बसतात. बाकी कोणत्याही नेत्याची नावं, कोणत्याही लोक जे होऊन गेलेत नेते त्यांची नावं किंवा आताचे जे नेते आहे त्यांच्या नावावरती कोणी निवडून येत नाही, येणारही नाही. जोपर्यंत भारतामध्ये राजकारण आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावावरती त्यांना निवडणुका लढवाव्या लागणार आहे, निवडणुका जिंकाव्या लागणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील आंबेडकर घराणं हे पॉवरफुल घराणं आहे. अनेक घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये. पवार घराणं आहे, ठाकरे घराणं आहे, वेगवेगळे घराणे आहे, परंतु ते त्या जिल्ह्यापुरते, तालुक्यापुरते मर्यादित आहे. आणि ते जे तालुक्यापुरते, जिल्ह्यापुरते मर्यादित आहे, मग ते ठाकरे घराणं असो, पवार घराणं असो किंवा आणखी कोणतंही घराणं, त्या घराण्याला सुद्धा आंबेडकरांचंच नाव घ्यावं लागतंय. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय या घराण्यांना कोणी विचारणार सुद्धा नाही, विचारतही नाही. फक्त बाबासाहेब, भारतीय राजकारणातला ब्रँड, फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. यश आलं, अपयश आलं, परंतु मुंबई पासून तर उत्तर प्रदेश पर्यंत, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आंबेडकरी चळवळ ही दऱ्याखोऱ्यात, डोंगर रांगांमध्ये, गावागावात नेऊन ठेवलेली आहे, गेलेली आहे. उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य प्रदेशाचे 4-4 वेळा मुख्यमंत्री पद एका भीमराव की बेटीला मिळालेला आहे, हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये ही आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या नातवांनी ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी समर्थपणे आपल्या हाती घेतलेले आहे. प्रकाशजी आंबेडकर असो की आनंदराज आंबेडकर असो, यांना समाजातून भरभरून प्रतिसाद मिळताना आपण पाहतो. समाज त्यांच्या मागे धावताना आपण पाहतो. समाज एकवटलेला आहे. भले गल्ली बोळामधल्या काही लोकांनी आपली दुकानदारी थाटली असेल, निवडणुकीच्या राजकारणामध्ये काही 2 पैसे कमवण्यासाठी म्हणा किंवा दलाली करण्यासाठी म्हणा, गुलामी करण्यासाठी म्हणा, चमचागिरी करण्यासाठी म्हणा, काहींनी आपली दुकानदारी थाटलेली आहे, जरूर थाटलेली आहे. परंतु त्या दुकानदारांच्या मागे त्यांच्या घरातलं सुद्धा कोणी नाही, हे वास्तव आहे. जनता फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्यासोबत आहे. प्रकाशजी आंबेडकरांसोबत जनता आहे, आनंदराज आंबेडकरांसोबत जनता आहे.
सुजात आंबेडकरांना ते आपल्या उद्याचे नेते मानतात. आमनजी आंबेडकरांना ते आपले उद्याचे नेते मानतात. आंबेडकर घराण्याभोवती हा संपूर्ण महाराष्ट्रातला कष्टकरी वंचित समूह एकवटलेला आहे. आणि हा समूह कौन बनेगा सत्ताधारी ठरवत आलेला आहे. आता कौन बनेगा सत्ताधारी नाही, आता आपल्याला स्वतःला सत्ताधारी बनण्यासाठी आंबेडकर घराणं एक रणनीती त्यांनी आखलेली आहे. त्या रणनीतीनुसार त्यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. त्या प्रवासामध्ये त्यांना कितपत यश येते हे आपल्याला पाहावं लागेल. निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नाड्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चाव्या या फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्याकडे आहे. आंबेडकर घराणं म्हणेल ती पूर्व दिशा. 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला इतर प्रस्थापित पक्ष लागलेले आहेत. आंबेडकरी समूह देखील आपली जागा शोधत आहे, आपलं मैदान तयार करत आहे. बघूया त्यात त्यांना कितपत यश येते. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.